करण्याचा निर्णय. दोन्ही टीमचे 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अतिश पाटील. तर गोलंदाजी मार्क वरती पंकज पाटील. पंचांचा सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल नेरे विलेज एंड कडून. गोलंदाज पंकज, राईट आर्म राऊंड द विकेट न. हलक्या हाताने ऑन साइडला फटका. फिल्डर बॉल वरती स्क्वेअर लेगचा अलाय. चेंडूची फेकी देखील अचूक झाली आहे. पहिल्या बॉलवरती मिळाली ती सिंगलनं एक धाव मिळेल ती खारघर टीमला आणि निश्चितपणे संघाचा श्री गणेशा अकाउंट खातं ओपन झालंय. एक धाव लागली आहे धावफलक्यावरती. आतापर्यंत आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. निश्चितपणे खारघर आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजे अशी ही लढत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः मात्र बॅटिंग चूज केली आहे ती खारघर टीमनं. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज अतिश पाटील. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर एक लॉंग ऑन आणि त्यानंतर स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची व्यूहरचना. या ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. धावफलक तिथे स्थिरावलाय 1 या धावसंख्येवरती. पंकज पाटील पहिला गोलंदाज माझ्या टीमचा. ओहो, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथून डायरेक्ट हिट जरूर केलाय आणि चांगला बॅकअप. पंकज स्वतः चेंडू परत लगेच पोहोचला. चेंडूची चांगली फील्ड केली आणि निर्धाव चेंडू देखील पडला जातोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 1 धाव मात्र धावफलकावरती लागली आहे. फक्त 1 धाव. निश्चितपणे पॉवर प्लेचं षटक आहे. P1 P2 असे 2 षटकं आपण पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 चे पाहणार आहोत. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा असताना पंकजनं मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं. ओहो, यावेळेस मात्र निश्चितपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायाचा वेध घेतोय आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल ती खारघर टीमला आणि धावसंख्या होईल ती बिनबाद 2 धावा. तिसरे पंच चेक करा. पंच, हा बॉल वाईड आहे. निश्चितपणे पंचांना वाटलं होतं की चेंडू पायाला लागलाय की काय, परंतु तिसऱ्या पंचाने या ठिकाणी चेक केलं आणि हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल ती टीम खारघरला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चांगला स्क्वेअर कट केलाय आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे खारघर टीमच्या खात्यामध्ये जोडला जातो. हा पहिला चौकार. मिळाल्या त्या फलंदाज ओमकार पाटीलला आणि धावसंख्या होईल ती 7 धावा. बिनबाद 7. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. ओहो, समोर टाकलाय एक चिकी सिंगल. चोरटी धाव या ठिकाणी घेतली आहे ती ओमकार आणि अतिश पाटील या खेळाडूंनी. 1 धाव मिळते. स्ट्राईक होईल रोटेट. अतिश पाटील हे स्ट्राईक एंडवरती आणि धावसंख्या होईल ती 8 धावा. 8 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. 1 चौकार वगळता मात्र चांगली गोलंदाजी केली आहे ती पंकजनं. 8 धावा फक्त खर्च केल्यात. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. एक जमेची बाजू म्हणता येईल ती खारघर टीमची. अतिश पाटील स्ट्राईक एंडवरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र दांडी 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 गुल. लास्ट बॉल आणि विकेट मिळतीये. फलंदाज होतोय बाद.
8 धावा फक्त धाव फलकावरती लागल्यात आणि शेवटच्या बॉलवरती एक विकेट मात्र गेली आहे, ती अतिश पाटीलच्या स्वरूपात. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिले षटक वाजे टीमसाठी फार चांगल्यारीत्या पडलंय. चांगली गोलंदाजी केली आहे ती पंकज पाटीलनं. दुसरं षटक होईल सुरुवात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. संकेत भगत येतोय गोलंदाजीसाठी. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. नवीन बॅटर मैदानावरती आलाय इन ॲट नंबर 3. वन डाऊन साठी आपण पाहतोय विश्वास पाटील आलेत नवीन फलंदाज मैदानावरती. दी 40+ खेळाडू आहेत. अनुभव बराचसा आहे टेनिस क्रिकेटमधला, परंतु तो अनुभव आता या ठिकाणी मात्र सिद्ध करावा लागेल. ओमकार अजूनही मैदानात मात्र उपस्थित आहे. स्ट्राईक एंडवरती आहे. निश्चितपणे शांतिवन विलेज एंडकडून गोलंदाज संकेत. यावेळेला मात्र कट केलाय. अतिशय देखना फटका. कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल मात्र सीमारेषा पलीकडे जातोय. पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार. बॉल अगदी ताकदीपेक्षा युक्तीला महत्व दिलं ते फलंदाज ओमकार पाटीलनं आणि पहिल्याच बॉलवरती लगावला हा चौकार. अकूट टप्पाचा चेंडू होता, थोडा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि रिझल्ट मिळाला तो चौकार. 4 धावा लागल्यात. 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने टोटल होईल ती 12. पुढचा बॉल गोलंदाज संकेत भगतचा. अकूट टप्पा बॉलला उडवलाय, परंतु मागच्या दिशेने लॉंगच्या वरतून बॉल मात्र सीमारेषा पलीकडे वन बाउन्स येतोय हा चौकार. कोणही चेंडूवरती चौकार. चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो ओमकार पाटील. पहिला बॉल अगदी सहज आणि सोप्या रीतीने फक्त टोळवला. दुसरा बॉल फिरून मारला आणि तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळतोय तो ओमकार पाटील आपण पाहूया. धावसंख्या लागली ती 16. पुढचा बॉल यावेळेला मात्र दांडी गोल बुंद्यात टाकलाय आणि विकेट मिळेल ती ओमकार पाटीलची. फलंदाज या ठिकाणी मात्र होतोय बाद. संकेत भगतनं नवीन फलंदाज मैदानावरती चाललेत ते अविनाश कडू. दोन्ही नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल झालेत, कारण सुरुवातीच्या दोन्ही विकेट दोन्ही सलामीवीर अतिश पाटील आणि ओमकार पाटील मात्र आता मैदानातून बाहेर पवेलियनमध्ये परतलेत. 16 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती अविनाश कडू. गोलंदाज संकेत. राईट आर्म राऊंड द विकेट नो. लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे, कलाटणी दिली आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ फील्ड केला जातोय. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. निश्चितपणे 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीनं धावसंख्या होईल ती 18 धावा. 2 विकेट गमावल्यानंतर दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये संकेत भगतनं आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निश्चितपणे फिल्डर आहे, परंतु फिल्डरला क्लिअर करत बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. येतोय हा दणदणीत षटकार. धावांचा हा मॅक्सिमम हिट येतोय षटकार.
24 धावसंख्या लागली आहे धावफलक्यावरती. आक्रमण झालंय निश्चितपणे ते गोलंदाज संकेत भगत वरती. 16 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात आणि अजूनही या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लागली कडा आणि फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण चेंडू विकेट किपरच्या हातात गेल्या गेल्या तो लगेच माघारी परतला होता. स्पिरिट ऑफ क्रिकेट, चांगला गेम त्यानं या ठिकाणी दाखवलाय आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज मात्र होतोय बाद. पहिलाच बॉल जसा आला तसा बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्या ठिकाणी फिल्डर पंकज पाटीलची फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितपणे आपल्या टीमसाठी कमीत कमी 4 धावा वाचवल्यात त्या पंकजनं. झेल जरूर या ठिकाणी ड्रॉप झालाय परंतु झेलपेक्षा त्यानं षटकार अडवण्याला महत्व दिलं आणि शेवटच्या चेंडू मात्र बाहेर फेकलाय. एकच धाव कंप्लीट केली आहे म्हणजे 5 धावा आपल्या टीमसाठी त्यानं सेव्ह केल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती पंकज पाटीलची. लेफ्ट आर्म गोलंदाज हेमंत पाटील. सुरेख बॉल निश्चितपणे पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये ती हेमंत पाटील या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आलाय. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चार चेंडू अजून बाकी आहेत. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू लावड पील पंचकडे केली जाते. मिसफिल्ड झाली आहे मयूर कडून. एक होती त्या ठिकाणी मात्र लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मात्र मिळाल्यात. लेग बाईच्या स्वरूपात मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या होईल ती 27. 27 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. हेमंत पाटीलची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र फिल्डरच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग परंतु बॉलरनं थोडीशी चुकी केली आहे. चेंडू परफेक्टरित्या गॅदर केला नाही आणि निश्चितपणे एक धावून कंप्लीट होईल. 28 धावा लागतील धावफलक्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 2 बॉल बाकी आहेत. 28 धावा या षटकामध्ये हेमंत पाटीलनं मात्र आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. ओहो यावेळेस देखील सुरेख बॉल पडल्यानंतर पुनश्चा डावखुऱ्या आताच्या गोलंदाजाची खासियत असते की त्याला नॅचरल स्विंग असतो. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5वा चेंडू देखील येतोय डॉट आणि शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 28 टोटल लागले धावफलक्यावरती. लास्ट बॉल. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पंकज पाटील बॉल वरती पोहोचलाय. सहज आणि सोप्यारित्या झेल मात्र कॅरी केलाय आणि फलंदाज बाद होतोय.
आणि ऑनस्क्रीनवरती आपण पाहताय त्या क्षेत्ररक्षक मयूरकडून थोडीशी मिसफील्ड जी झाली होती ते आपण आता ऑनस्क्रीन पाहू शकाल. कशा प्रकारे तो चेंडू फील्ड करायला गेला, त्यानंतर थोडासा कन्फ्यूज झाला आणि पाय स्लिप झाला त्याचा आणि त्यानंतर निश्चित ठीक आहे, मिसफील्ड होते कधी कधी, परंतु एकूण धावसंख्या आपण पाहूया धावफलक्यावरती ती 28. 3 षटकानंतर 3 षटकं 28. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज पंकजनं, चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 8 धावा आणि 1 विकेट मिळवली. त्यानंतर आला संकेत भगत, संकेतनं देखील 16 धावा, मग परंतु ओमकारला त्यानं बाद केलं, 2 विकेट मिळवल्या. आणि तिसरा गोलंदाज हेमंतनं मात्र चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. आणि परत येतोय गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील, संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, अगदी आपल्या टीमला समोरून पहिलाच बॉल या ठिकाणी बॅटची काढा घेऊन चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अतुल पाटीलच्या माध्यमातून चेंडू अगदी चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय आणि निश्चितपणे थ्रो देखील अचूक. 1च धाव या चेंडूवरती मिळेल, एकाने होईल स्ट्राईक रोटेट. 29 धावा लागल्या धाव फलक्यावरती. वैभव मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहतोय. वैभव आणि अतुल ही जोडी मात्र मैदानात आता खेळ करते. राईट आर्म राऊंड द विकेट नो. हा चेंडू आलाय निर्धाव, पडल्यानंतर निश्चितपणे अगदी खाली राहतोय, कमी उचली घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आणि फलंदाज वैभवला कुठल्याच प्रकारे हा चेंडू मात्र समजत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 9 धावा आपल्या टीमसाठी आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. एक चिकाट कंजूस गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, फिल्डर मनीष भगत बॉलवरती पोहोचत आहेत आणि या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल होईल ती 31. 31 धावा 4 विकेट गेल्यानंतर. कारगर टीमनं टॉस या ठिकाणी पहिला जिंकला होता आणि त्यानंतर टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग चूज केली, परंतु त्यानंतर मात्र सुरुवातीला थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळाली. त्यानंतर ओमकारनं चांगली फलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ओमकार देखील बाद झाला. ओ हो, खडे खडे ताकद वापरली जाते. हार्दिक पांड्या स्टाईलनं व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलं सीमारेषा पार. येतोय हा दणदणीत षटकार. हेलिकॉप्टर लुक लगावला आणि हेलिकॉप्टरचा मिळाला तो षटकार 6 धावांसाठी. पुढचा बॉल गोलंदाज पंकज. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळवला. पंकज देखील हुशार गोलंदाज आहे. मागील बॉल अगदी समोर टाकला होता आणि समोरचा चेंडू वैभवनं चांगल्यारीत्या पीक केला, परंतु नंतरचा चेंडू मात्र थोडासा मागे वळण घेणारा टाकला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता शेवटचा बॉल मात्र बाकी आहे, लास्ट बॉल. यावेळेस मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच प्रवीण सर आमच्या दिशेने वळतायत. रोहन पाटील सर आमच्या दिशेने वळतायत आणि अवांतर धावेचा इशारा त्यांनी दिलाय. एक्स्ट्रा धाव मिळेल ती खारघर टीमला आणि धावा संख्या होईल ती 38 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल स्मॅश केलाय, बॉल मात्र हवेत आहे. सोनू भगत बॉलवरती येतील आणि एक चांगला झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवरती फलंदाज वैभव या ठिकाणी मात्र होतोय बाद.
38 धावसंख्येवरती 5 विकेट गमावल्यात त्या खारघर टीमनं. शेवटचं षटक होईल सुरुवात. शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉगर, निश्चितपणे हाणामारीचे षटक आहे. या षटकासाठी आता जिम्मेदारी सोपवली आहे ती मयूर भगत या गोलंदाजावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अतुल, नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव. गोलंदाज डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरनं चुकी केली आहे त्या ठिकाणी आणि चुकीचा या ठिकाणी मात्र रूपांतर होतोय 4 धावेत. मिळालाय हा चौकार. मिसफिल्डचा आलाय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल ती 42 धावा धावफलकावरती. कमी पावलांचा रनअप, अगदी कमी पावलांमध्ये चांगली गोलंदाजीचा रिदम पाहायला मिळतोय तो मयूरकडून. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, निश्चितपणे हो डायरेक्ट हिट. गोटी नेम परफेक्ट रित्या टिपलाय. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. आणि या ठिकाणी फलंदाज मात्र बाद आहे. चेक केलाय थर्ड अंपायरनं आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र होतोय बाद. रे 42 धावा मात्र धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. अजून 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 4 बॉलवरती आता एखाद दुसरा मोठा फटका मित्र म्हणेन खारघर टीमसाठी फार गरजेचं असेल. कारण वाजी टीमची फलंदाजी पाहिली तर फलंदाजी देखील तितक्या ताकदीची आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगली टोटल उभी करावी लागेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितपणे मागे मारण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न मात्र पूर्णपणे फसवलाय तो गोलंदाज मयूर भगतनं. निर्धाव चेंडू आलाय. अजून 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आहे आणि पुढचे 3 चेंडू आता कसे असतील. लाऊड अपील, परफेक्ट विकेट LBWच्या स्वरूपात. फलंदाज मात्र बाद होतोय. आणखीन एक धक्का मिळतोय तो खारघर टीमला. फलंदाज मैदानावरती. या षटकामध्ये मात्र स्लॉगवरचं षटक होतं आणि या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये मयूर भगतनं मात्र टिचून गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र मिळवली आहे. 42 बाद 7 अशी धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 7 फलंदाज बाद झालेत आणि 42 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये निश्चितपणे खारघर टीमच्या खेळाडूंना आणि पाठीरेख्यांना देखील वाटत असेल की एखाद दुसरा मोठा फटका यायला पाहिजे, परंतु त्याच्या विरोधात मात्र मयूर भगत एक चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकलाय. थोडंसं खराब बॉल, पंजांचा वाईड बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने 44 धावा मात्र लागतील त्या धावफलकावरती. 44 धावा, अजून 50 धावा देखील बनल्या नाही आहेत, परंतु एखाद मोठा फटका जर आला तर मात्र संघाची 50 कंप्लीट होऊ शकते. फुल टॉस होता आणि सोनू भगत एक उंचखुरा खेळाडू मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला झेल त्याने टिपलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी झालाय बाद.
9व्या आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू मात्र आता मैदानात फलंदाजी करतोय. कोणत्याही खेळाडूनं खारघर टीमसाठी मात्र थांबून फलंदाजी केली नाही आहे. ओमकारचे 2 चौकार वगळता त्यानंतर फक्त एक मोठा फटका आपल्याला वैभवच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कुठल्याही खेळाडूंना मोठे फटकेबाजी केली नाही आहे. आणि त्याचमुळे आता संघाची अवस्था आपण पाहतोय ती 44-8 बाद. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. काय घडेल या बॉलवरती? स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ती मयूर भगत या गोलंदाजानं. लास्ट बॉल, लेफ्ट आर्म गोलंदाज. सुरेख बॉल, सरळ बॅटनं फटका खेळलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहे, एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरीचा प्रयत्न मात्र फसलाय. शेवटच्या बॉलवरती एक धाव मिळाली आहे, एक विकेट गेली आहे. धावा बनल्यात 5 षटकामध्ये, त्या 45 धावा. येणारे 30 चेंडू, 5 षटकं, आणि वाजे टीमला मात्र 46 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे नितीन यांचा. हुई थी हमारे यहाँ पर, वहीं से इस खिलाड़ी के सितारे चमकने शुरू हो गए। बड़े बड़े खिलाड़ियों को अपने उंगलियों के ताल पर नचाया था मयूर ने, और उसके बाद इसके टैलेंट को जांचा भापा परखा पंकज पाटिल और खास तौर पे किरण भगत। मैं तारीफ करूंगा, और आज इस खिलाड़ी ने करके दिखाया कि मुझ में भी टैलेंट है। बड़े टीम का दरवाजा खटखटाया था और गांव की प्रमुख टीम में अपनी जगह बनाई और एक छाप छोड़ी है मयूर भगत। वेल बोल्ड। फिर भी मैदान के अंदर हम निकल जाएंगे। रन बने हैं टोटल 45 और 46 रन की दूरी अब पार करनी है बीच मैदान में। और हमारे अजीज दोस्त जो मेरे दिल के काफी करीब है, इस टूर्नामेंट को एंजॉय करने के लिए खास तौर पर ऑन ड्यूटी यहां पर पहुंचे चेरेवली से हमारे मयूर पाटिल। मंच के ऊपर तुरंत आना है, प्रेम को लंच के लिए जाना है। प्लीज कम ऑन द स्टेज। उसटने टीम का कप्तान
संपर्क करने दोस्तों आपको उसटने टीम से गुजारिश करेंगे आयोजकों से आप संपर्क करें। जाएंगे दोस्तों मैदान में, लंच के बाद एक बार फिर से आपसे हम जुड़ जाएंगे। पहले दौर का ये तीसरा मुकाबला जीतने के लिए जरूरत है 46-46 की दूरी है। वाजे क्रिकेट टीम की बात करेंगे, कई एक बड़ा नाम यज्ञेश पाटिल टीम से गायब है। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे, गेंदबाज ओमकार पाटिल, स्ट्राइकर इनके ऊपर अतुल पाटिल है, उनका साथ निभाएंगे पंकज पाटिल। मुकाबला शुरू हो जाएगा, 46 की दूरी है, फर्स्ट बॉल। अतुल के लिए सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी, जरूर कोशिश होगी खारगर क्रिकेट टीम की ज्यादा से ज्यादा डॉट गेंदे पहले 2 पावर प्ले के ओवर में आए, उससे प्रेशर बनाए जा सकते हैं इन बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि उफनती गर्मी में इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं बनेगा। गेंदबाजी के लिए एक बार फिर से ओमकार पाटिल। अतुल के लिए इसीलिए तो जाना जाता है, एक्स्ट्रा कवर के दरमियान से गेंद निकलेगी, पीछे खिलाड़ी मौजूद है, खाता खोलेंगे वाजे टीम का। 1 रन के साथ खाता खुल चुका है, गाड़ी पटरी पर लग चुकी है। जिस तरीके से पिछले मुकाबले में हमने देखा था, उसटने क्रिकेट टीम ने आसानी के साथ परास्त किया था यजमानों को, और उसके तत्पश्चात इस मुकाबले की शुरुआत दमदार हुई थी। 3 ओवर में 28 बने थे, लेकिन अंतिम क्षणों में बाजी पलट चुकी थी। तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, पंकज पाटिल तेज यॉर्कर की तलाश थी ओमकार को, कमाल की ये गेंद थी। मुकाबला छोड़ेगी नहीं खारगर क्रिकेट टीम, लड़ाई करना जानती है, संघर्ष करना जानती है, मेहनत करना जानती है टीम, और मुकाबले जीतना जानती है। यहां से फुल टॉस, इसके लिए तैयार थे पंकज, जस्ट फ्लिक, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी, 1 बाउंस, मिल जाएगा चौका। स्ट्रोक की तलाश थी, 4 गेंदें गुजर चुकी है, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर है। ओमकार पाटिल इस ओवर की अगली गेंद लेकर चलेंगे। पंकज के लिए यह गेंद सीधे बल्ले से, आओ देखा ना ताओ, डाउन द ग्राउंड, डांसिंग ऑन द विकेट। पंकज पाटिल के बल्ले से निकलता हुआ यह पहला छक्का। मच पंकज पाटिल पहली गेंद डॉट खेली थी, उसके बाद चौका, उसके बाद छक्का। हमारी ग्राम पंचायत में इकलौता ऐसा खिलाड़ी है जिसके नाम के ऊपर बाइक है। पंकज पाटिल ऑन स्ट्राइक, गेंदबाज तैयार, रिवर्स खेलने की उम्मीद। पंकज से ऐसा खेल हम कभी देखते नहीं है, सीधे बल्ले से रन बनाना पसंद करते हैं, लेकिन जैसे प्रेशर था गेंदबाज के ऊपर, स्लॉट में गेंद कर दी और रिवर्स का मिलता हुआ यह चौका। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 15 रन। खारगर टीम शुरुआत दमदार हुई थी ओमकार पाटिल से, 3 गेंदों में केवल 1 रन खर्च हुआ था, लेकिन उसके बाद 2 चौके 1 छक्का। मोमेंटम वाजे क्रिकेट टीम की तरफ है, लेकिन खारगर क्रिकेट टीम पलटवार कैसे करेगी? मुकाबले में इन्वॉल्व रहना बेहद जरूरी है, मुकाबला यहां से भी खींचा जा सकता है, विकेटों की तलाश होनी चाहिए, और यही कोशिश होगी गेंदबाजों से। लेकिन ओमकार पाटिल जिसके ऊपर सबसे ज्यादा भरोसा करती है खारगर टीम, उसी गेंदबाज के ऊपर 15 रन बनाया वाजे टीम ने। शानदार शुरुआत है, दमदार शुरुआत है, बिना नुकसान 15, 7.75 के औसत से अब रन जोड़ने हैं मुकाबला जीतने के लिए। अतुल पाटिल अभी तक शांत है, 2 गेंदें अतुल ने खेली है, 1 रन बनाए अपने टीम के लिए। साथ निभाना जरूरी है, पार्टनरशिप क्रिकेट में बेहद अहम है, और उसी के तहत बल्लेबाजी करनी होगी। लेकिन गेंदबाजों की तरफ हम चर्चा करेंगे तो प्लान ए बिल्कुल फ्लॉप रहा खारगर टीम का, प्लान बी आपके पास होना चाहिए, वही कोशिश करेंगे गेंदबाज विश्वास। अतुल के लिए कई दिनों से क्रिकेट से गायब रहने वाला यह खिलाड़ी कहां पर था, और जैसे मौका बना मैदान में, कमजोर गेंद का इंतजार, गेंद सीमा पार, मिल जाएगा छक्का।
थैंक यू सो मच। क्या कमाल का स्ट्रोक अतुल के बल्ले से निकला। विश्वास पाटिल एक बार फिर से शॉर्ट पिच गेंद कर दी, गति में हल्की सी मिश्रण दी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये कला है विश्वास पाटिल में। अगला मुकाबला खेला जाएगा, एक तरफ होगी नितेश ट्रेडर्स शिवशक्ति कड़ाव और उनके सामने हो गए टेम्भोड़े। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की तलाश है अतुल पाटिल, थोड़े से हेवी वेट है, 2 रन का इजाफा होता है। वह फिटनेस के लिए इतना टाइम मिलता नहीं, सुबह 7 बजे ड्यूटी के लिए निकल जाते हैं, आज नाइट लेकर मैदान के अंदर पहुंचे। क्रिकेट के प्रति ये प्यार मोहब्बत आपके अंदर होनी चाहिए और वही कोशिश करते हुए टीम की रन संख्या टोटल है 23 रन। आगे गेंद को फेंका था, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अब यहां पर एकमात्र जरिया बचा है खारगर क्रिकेट टीम के लिए, विकेटें आएगी तो मुकाबले में बनी रहेगी। 24 रन अब तक बने हैं। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी। पहली गेंद के ऊपर छक्का जरूर आया, लेकिन पिछली 3 गेंदों के ऊपर केवल 3 रन आए थे। 24 बने हैं, जीतने के लिए 46 का टारगेट था। 24 रन बिना नुकसान मंगल मूर्ति वाजे। गेंदबाज विश्वास पाटिल, अच्छी गेंद थी, फंसाया पंकज को, खिलाड़ी तैनात है। जैसे मैंने कहा था खारगर क्रिकेट टीम लौट सकती है मैदान में, विकेटें चाहिए, बड़ी मछली जाल में फंस चुकी थी। पंकज के लिए यह ट्रैप था क्योंकि 2 खिलाड़ी लॉन्ग ऑन में मिड विकेट में है, ऑफ साइड में गेंद कर दी। पंकज ने हल्का सा बल्ला चलाया था, ऊंचाई मिली और पंकज का विकेट। बिग फिश इन द नेट। नए बल्लेबाज नेट नंबर 3 अनिश पाटिल। बाबलिया नाम से प्रचलित यह खिलाड़ी, मौका बना है इस खिलाड़ी के लिए भी और अपने मेहनत के बलबूते के ऊपर इस टीम में अपनी जगह बनाई है। गेंदबाज तैयार, विश्वास। बाबलिया के लिए गेंद थी, गैप स्ट्रोक सिलेक्शन, क्या लाजवाब स्ट्रोक था, ताकत के साथ दिखाई नजाकत। बाबलिया के बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका। मंच तो दोनों कप्तान यहां पर मौजूद है, गुजारिश होगी मंच के ऊपर आपको आना है। टॉस यहां पर हम जरूर करेंगे। हमारे और टॉस जीता है कड़ाव क्रिकेट टीम ने। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। 18 गेंदे 18 की जरूरत है। ओमकार पाटिल डिसाइडेड टू बॉल फर्स्ट। कड़ाव टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी चुनी है। अतुल कट करने का प्रयास था, एक बार फिर से फंसाया। पिछली कुछ गेंदों के ऊपर अच्छी तरीके से जकड़ बनाई है खारगर क्रिकेट टीम ने। 2 सफलता जो बल्लेबाजी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, दोनों मैदान के बाहर है। पंकज पाटिल चले गए, चल पीछे पीछे अतुल पाटिल भी मैदान के बाहर। नीलेश मसने जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार ओमकार पाटिल। संकेत के लिए गेंद थी, गैप में गेंद जाएगी, नियंत्रण में बिल्कुल भी नहीं थे, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका।
थैंक यू सो मच। इसी चौके के मदद से यहाँ पर वाजी क्रिकेट टीम पहुंच चुके 32 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 16 गेंदें और जीतने के लिए 14 रनों की है जरूरत। ओमकार पाटिल पहले ओवर में 15 रन खर्च हुए थे, दूसरे ओवर में अब तक 4 खर्च कर चुके हैं। पटकी हुई गेंद, जबरदस्त प्रयास, क्या कमाल का यहां पर कैच। बाहरी किनारा बल्ले का लगा था, विकेट कीपर वहां पर विकेटों के पीछे मौजूद है, विश्वास, और उसके बाद रिले कैच लपका। जबरदस्त फील्डिंग का नजारा बीच मैदान में हमने देखा। तीसरा खिलाड़ी वाजे क्रिकेट टीम का मैदान के बाहर, संकेत गोज। बल्लेबाजी में काफी सारे प्रयोग किए जा रहे हैं वाजे क्रिकेट टीम के माध्यम से। नए चेहरे को मौका दिया जा रहा है और सही सोच है। यदि बात करेंगे, अभी भी मौजूद है खेमे में सोनू भगत, विघ्नेश पाटिल, जो किरण भगत, जो कमाल के फॉर्म में रहे। इस बार अजय को मिला है मौका अब दी ऑर्डर बल्लेबाजी करने का। आमतौर पर मुकाबले फिनिश करने के लिए जाने जाते हैं, लेकिन इस बार 32 रन बने, जीतने के लिए अभी भी जरूरत है 14 की आवश्यकता। कट करने की कोशिश थी, गैप में गेंद जाएगी, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, पीछा किया जा रहा है, लेकिन रेस जीतेगी गेंद। एक बार फिर से मिलेगा, अजय के पहली गेंद फेस कर रहे थे, पहला चौका। बाउंड्रीज नहीं रोक पाई खारगर क्रिकेट टीम की। यदि बात करेंगे, डॉट गेंदे उन्होंने भी फेंकी, विकेटें भी चटकार है, लेकिन बाउंड्रीज रोकना होगा मुकाबला जीतने के लिए। रिवर्स खेलने का प्रयास किया था, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, केवल मिलेगा सिंगल। 1 रन के मदद से टीम पहुंचे 37 रनों के ऊपर। अभी भी जीत की बात करेंगे, 46 की दूरी थी, 9 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आने वाली 13 गेंदें और 9 की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए एक बार फिर से तैनात है शिव शक्ति खारगर टीम के कप्तान ओमकार। बबले के लिए यह गेंद थी, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। आपके पैर चलने बल्ले से ज्यादा जरूरी हो जाता है क्रिकेट में। अंधाधुन बल्लेबाजी करने की कोशिश थी, बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क, कोई नाता, कोई रिश्ता, कोई दूर दूर तक कांटेक्ट नहीं था। नतीजा हमारे सामने आया, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अभी भी 12 गेंदें बची है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत अभी भी है। शिव शक्ति खारगर क्रिकेट टीम की लड़ाई अब यहां से शुरू हो जाएगी। 12 गेंदें, 9 की जरूरत। बारह गेंदें, 9 की जरूरत है। ये ओवर तय करेगा काफी हद तक इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। आतिश पाटिल आएंगे, क्या आतिश वो क्षमता रख पाएंगे? मुकाबला छोड़ना मना है दोस्तों। क्रिकेट में जैसे प्रेम हमेशा कहते हैं, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। क्या लड़ाई करेगी खारगर टीम? 12 गेंदें, 9 रन। गति में मिश्रण किया था, ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं। पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की कोशिश है। पहले मना किया था अजय ने, अच्छे रनिंग की उम्मीद थी। तीसरे अंपायर की मांग यहां पर की जा रही है। कॉल किया था बबले का, अनिश का कॉल था, अजय को रिस्पॉन्ड करना था। अजय ने पहले मना किया था रन के लिए, बाद में दौड़ पड़े। ये क्लोज कॉल हो सकता है। यहां पर विकेट खोना वाजे क्रिकेट टीम के सेहत के लिए अच्छी बात नहीं है, जब 12 में आप 9 चेस कर रहे हो। क्लोज डिसीजन, वेरी क्लोज सिचुएशन। नॉट आउट।
रिवर्स खेलने की कोशिश थी और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। अभी भी बात करेंगे जीतने के लिए वाजे क्रिकेट टीम को 7 रन की जरूरत है। मुकाबला अभी भी समाप्त हुआ नहीं दोस्तों, 10 गेंदें बची है और जीतने के लिए 7 रन की जरूरत है। मेरे सपनों सात की आवश्यकता है। सोनू भगत 6 फीट 7 इंच का यह खिलाड़ी, और यही जो मैदान था यही से नाम कमाया था सोनू ने। एक कैच के लिए लगभग 5,000 रुपए जीते थे। वो कमाल का कैच था। वो जश्न का माहौल पूरी रात वाजे टीम ने मनाया था जब नाइट प्रतियोगिता इसी मैदान के ऊपर जीती थी। कट करने का प्रयास है, पीछे खिलाड़ी तैनात है, पीछे किया जा रहा है जब तक पहुंचते। तीसरे की तलाश है अनिश की, सोनू ने मना किया था, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों की मदद से पारी आगे पहुंचेगी 41। 41 रन अभी भी जीतने के लिए 9 गेंदे, 5 रनों की अभी भी आवश्यकता है। जी तोड़ प्रयास किया जा रहा है। जैसे मैंने पहले भी कहा था कि चौके छक्के यदि रोकती पहले कुछ ओवर में तो यकीनन लड़ाई हो सकती थी। फिर भी मुकाबला छोड़ा नहीं है, यह अच्छी बात है। अच्छा क्रिकेट चलता हुआ मैदान में। खारगर टीम से क्या सोनू फंस गए? जी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पर। गेम इज ओवर फॉर शिव शक्ति खारगर और सोनू ने खेला ये विनिंग स्ट्रोक। मंगल मूर्ति वाजे, कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड।